बोला की काय पाहिजे? ते मला सत्यजित सुर्वे यांना भेटायचं होतं. आत पूजा चालल्या. 1-2 मिनिटं थांबा, बोलव. सत्या, तुला भेटाय कोणतं आले? वाघमारे आलो मी. मोरे साहेब, मी आलो. नमस्कार. नमस्कार, मी बिल्डर आहे. एके बिल्डर्स माझी कंपनी. आणि तुम्ही ज्या प्रभागातून निवडून आलात त्या प्रभागात माझ्या कंपनीचं नवीन कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. म्हटलं तुम्ही लक्ष ठेवावं म्हणून भेटावं. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्या काही लक्षात नाही आलं. हे घर तुमचं आहे का? हा होय, आत्ताच भाड्यानं घेतले. तुम्ही एक नगरसेवक आणि या घरात राहता, शोभत नाही. काम काय आहे तुमचं? हे बाकी पटलं आपल्याला. तुम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला. कसं आहे, ही चावी, 5वा माळा, 3 BHK. जितक्या दिवस राहायचं तितक्या दिवस राहा. आणि याच्या बदल्यात काय करावं लागेल मला? काय विशेष नाही हो. लाईट, पाणी आणि इतर फॉर्मॅलिटीज. परत जर इथं दिसलास ना तर तंगड तोडून हातात देईन तुझ्या. काय झालं सत्या? हे बघा, तुम्ही अजिबात चांगलं केलेलं नाहीये. ए, चांगलं वाईट तू मला शिकू नको. हे बघा, तुम्ही मला अजिबात ओळखत नाही. मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ए, तुझ्यासारखे लय बघितले मी बदला घेणार आहे. चल निघ. हे टाकले बघतो काय? चल निघ. सत्या, पूजा आहे, तू जरा शांत हो. सत्या, राहू दे, मी करते. अहो मी करतो की वाघमारे. नको. वाघमारे, मी पण आता ही सगळी कामं शिकून घेतली पाहिजेत, म्हणजे तुमचा जरा लोड कमी होईल ना. सत्या, आज किती छान वाटलं ना. पूजा करून घेतली ते बरं झालं. त्यात घरातले सगळे आले होते. घर ना माणसांनी भरलेलं पाहिजे, त्याशिवाय घराला घर पण नाही. होय, मला बी आज लय रिलॅक्स वाटलं बघा. वाघमारे, आपल्या घरात पूजा असती तर किती गोंधळ झाला असता विचार करा. अहो सवी, कवी, सपना वहिनी सगळेजण पूजा सोडून फक्त सेल्फीज घेत बसले असते. नको काळजी करू. लवकरच मम्मी साहेबांच्या मनात माझ्याबद्दल असणारी आडी दूर होईल. वाघमारे, मम्मी आली नाही ते एक समजू शकतो मी, पण पप्पा बी का आले नाहीत? जयद्या, सवी, कवी कुणीच कसं काय नाही आलो? मला बी तेच कळणार आहे. मी तर स्वतः पप्पांना सांगितलं होतं. एवढ्या रात्री कोण आलं असेल? थांबा मी बघतो. पप्पा, पप्पा, या या या. वाघमारे, पप्पा, पप्पा काय हो, किती उशीर. आम्ही कधीपासून वाट बघतोय तुमची. आणि हे काय फक्त तुम्ही आणि सवी चालाय? जयद्या, सपना वहिनी, कवी बाकी सगळे कुठे आहेत? अरे काय, जयद्याला ना एक मोठी ऑर्डर आली, तो तिकडे गेलाय. पप्पा, मी मगाशीच मार्केटला जाऊन आलो. मी बघितलं जयद्यानं टाइमावर दुकान बंद केलं. सत्या, माफ कर मला. मी बाकीच्यांना नाही आणू शकलो. मायाच्या हट्टापुढं माझं काहीच चाललं नाही. बरं ठीक आहे, निदान तुम्ही तरी आलात. हा मला लय बरं वाटलं बघा. या, नमस्कार करा. या सवे,
बसवते. सदा सुखी राहा. सत्या, मंजू, मला ना तुमच्या दोघांचं खरंच खूप कौतुक वाटतं बघा. अरे एवढ्या खडतर प्रवासातही तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ नाही सोडली. असाच सुखाचा संसार करा. आणि जमलं तर मला पुन्हा एकदा माफ कर. अहो पप्पा, माफी कशाला मागताय तुम्ही? माझ्या लेकाला आणि सुनेला अशा रिकाम्या घरात संसार करावा लागतोय. मी जर मायाला वेळीच रोखलं असतं तर तुमच्यावर ही अशी वेळच आली नसती. पप्पा, तुम्ही सोबत आहात ना, मग अजून काय पाहिजे? आणि संसाराचं काय, तो हळूहळू करू की. फक्त तुम्ही सोबत राहा आणि असं अधूनमधून येत राहा, आम्हाला बी बरं वाटते. होय, हो, मी नक्की येईन आणि कायम तुमच्या सोबत असेल. बर सवे, हे बघ, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. हे घे. अरे घ्या घ्या घ्या. थँक्यू पप्पा. मंजू वहिनी, मी पण तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय. तू आणलेस? बघा तर. छान आहे ना? मी माझ्या स्वतःच्या हाताने डिझाईन केलंय. वा, तू स्वतः केलायस? लय भारी, थँक्यू. बघितलं का सत्यजितराव, आमच्या नंदेनं आमच्यासाठी गिफ्ट आणले. हा तेच बघतोय. फक्त वहिनीवरच प्रेम होतू चाललंय. भाऊ दिसत नाही होय का तुला? अरे सत्यदा, तू यासाठी नेक्स्ट टाइम नक्की डिझाईन करेन बघ. हा करावंच लागल, नाहीतर तुझं थोबाडच डिझाईन करेन. बर चला, येतो आम्ही, उशीर होतोय आता. 1 मिनिट.